ही पिढी बघा आता ही आमची. हो काय, मम्मीला लस्सी प्यायला लागल्या आणि पुरगीला द्यायला तर पुरगीला नको झाल्या. हा, काय पाहिजे झालं तिला? काय पाहिजे? पिझ्झा बर्गर हे असलं खायला पाहिजे. आणि मम्मी पित्यात पे म्हणताना नाही. आणि ही आमची आजी आहे बघा, ही माझी आई. आणि ही सांगतात की असलं काय खायचं नसते, लय वर्ष जगत नाही, चांगलं खावा आणि चांगलं राहा म्हणून ही सांगते बघा. किती तिने कष्ट करून कष्टातनं खाल्लेलं आहे. आणि ही आमची पिढी बघा, खावा म्हणून मागं लागते. आणि ही आई तुला किती मुलं आहेत गं? आमच्या, मला वाटतंय आमच्या आईला 3 मुलं 3 मुली 6 मुलं सांभाळीत. 6 मुलं कशी सांभाळलीस? आणि आम्हाने बघा ही एक मुलं सांभाळायचं होत नाही, हे एकाच्या मागं लागायला लागते बघा. मम्मी प्यायला, मम्मीचं पिऊन झालं तरी अजून तिचं ते हातातच आहे, अजून ते पिणं झाले, हातात सुद्धा घेणं झाले. आणि हिने 6 मुलं सांभाळली. ते कशी सांभाळली त्यावेळेला? जात्यावर दळणं, पिठं दळून, जात्यावर दळलं, आणलं रातचं, रातची चटणी करायची, दिवसाची कवा करायची, रानात कवा यायचं, म्हणून ते कामावर करायला लागायचं. ते करून 6 मुलं सांभाळली. तर आणाचं पाणी शिंदून आणायचं. मुलांनी कवा खाल्लं कवा नाही हे सुद्धा हे नाही. आणि मोठी झाली तर, आणि त्याची एवढे आम्ही सगळी झालो आहे. आणि ही आमची मुलं बघा आम्हाला कशी दमवते ते असं खायसाठी बघा. हे असं दमवायचं चाललं असते, असं पाठीमागं त्यांच्या लागायचं खावा खावा म्हणून. आणि ह्यांची मुलांनी कवा खाल्लं कवा काय पिल्लं कवा झोपली तर बघायला सुद्धा वेळ नसायचा कामातनं. आणि त्यातनं ती चांगली धडधाकड झाली तर. आणि आम्हाला आता एक मुलं सांभाळायची होईना झाली. बघा कसा जमाना आला आता. मुलांच्या वाटीत घालायचं, पुढे ठेवायचं, खावा खावा. आणि आता आया आणि आता आया पाठीमागे लागतात तरी पोरं खायना झाले ती. खावा. आणि खात होती पहिली मुलं, पण ती खायची बी होती. आताच्या मुलांना पिझ्झा बर्गर फिंगर चिप्स असलं लागते. चारायचं कवा, चारायचं कवा. सगळ्यात मोठा मुद्दा आहे चारायचं कवा.